इलेक्शन आहे, आता राजकीय पक्ष आहे, सगळेच राजकीय पक्ष इलेक्शनसाठी नेहमीच तयार असतात. एकूण ज्यांच्याशी मुकाबला आहे त्यांच्या राजांचा ते खूप ताकदवान आहे, त्यांचा दावा आहे. तुम्ही कसं पाहता त्या इलेक्शनकडे? मी पैशाला ताकद समजत नाही, मी लोकांच्या ताकदीवर विश्वास ठेवते. तर फक्त पैसे आणि सत्ता चालली असती तर मी निवडूनच आले असते. खरं तर दिल्लीमध्ये लोकसभा सचिवालय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचंच कार्यालय असल्याचं म्हणजे तुमच्या पक्षाचं जाहीर केलेलं आहे. काय सांगाल तुम्ही? एकूणच म्हणजे पक्ष तुमचा याशी शिक्कामोर्तब झालं? पक्ष माझा नाही आहे, पक्ष आदरणीय पवारसाहेब आणि त्यांच्यावर विश्वास आणि प्रेम करणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा तो पक्ष आहे. पक्ष कुणा एका व्यक्तीचा नसतो, पक्ष एक विचार असतो आणि आदरणीय पवारसाहेबांनी त्या पक्षाची स्थापना केली. आणि हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विषय नाही, हा शिवसेनेचाही विषय. उद्धवजी त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्या पक्षाची स्थापना आपल्याला सगळ्यालाच प्रिय आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. आणि बाळासाहेब हयात असतानाच त्यांनी तो पक्ष आणि स्वतःचा उत्तराधिकारी म्हणून उद्धवजींना त्यांनी ती जबाबदारी दिली होती. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त आणि फक्त आदरणीय पवारसाहेबांचाच आहे आणि शिवसेना ही आदरणीय उद्धवजींची. सचिवालयाने ज्या पद्धतीनं कार्यालय दिलेलं आहे लोकसभेत किंवा संसदेत, त्याच्याकडे कसं पाहतो? हे वास्तव आहे. अदृश्य शक्ती उशिरा का होईना, अदृश्य शक्तीला कळलं खरा पक्ष कुठला, याबद्दल आनंद आणि समाधान. खरं तर ताई, तुम्ही नेहमी म्हणत आलाय की दिल्लीच्या राजकारणामध्ये तुम्हाला रस आहे, मात्र तुमच्या बारामतीमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स लागले, तर फिक्स आमदार म्हणून विजयेंद्र पवारांचे फ्लेक्स लागलेत. काय सांगाल तुम्ही? एकूण हे ज्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत आणि फ्लेक्स बॅनरनी लोक होत नाही, तो मायबाप जनता ठरवते. ही एक सशक्त लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये मायबाप जनता निर्णय घेते. त्याच्यामुळे फार काही त्या आणि एक तर मी बॅनरच्या विरोधातच. तुम्ही माझ्या मतदारसंघात फिरून बघा, माझे बॅनर अगदी कमी किंवा नाहीच दिसतील, कारण का इल्लीगल बॅनरच्या विरोधातच मी आहे. पण संधी मिळाली तशी परिस्थितीच निर्माण झाली, एखादी महिला मुख्यमंत्री आता दिल्लीमध्ये एकतर कुठलंही पद हे महिला आणि पुरुष नसतं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री अशीच व्यक्ती व्हावी जी स्वाभिमानी असेल आणि महाराष्ट्राची आन बान आणि शान ही रोखून ठेवेल आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी ते कर्तृत्व त्या व्यक्तीत असलं पाहिजे. त्याच्यात मग तो महिला असू दे किंवा पुरुष, मेरे लिए कोई मायने नाही राहत. तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही तुमच्या प्रश्नाची उत्तरं मी देत नाही. आता पाऊस पडला तर छत्री उडेल का? महाविकास आघाडीचे जागा वाटप साधारणतः कधीपर्यंत होईल? पुढच्या एक 8-10 दिवसात सगळं होईल. राऊत साहेबांची सकाळीच प्रेस झाली आहे, राऊत साहेब सविस्तर त्याच्यावर बोललेले आहेत. वेगळं मला काय बोलायची पाकिस्तान चित्रपटाविरोधात राज ठाकरे तर आक्रमक झालेले आहेत. त्यांनी पाकिस्तानमधले चित्रपट महाराष्ट्रात लावून दिलेले जाणार नाही असं त्यांनी भूमिका घेतली. हे लोकशाही हो. आम्ही महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ही जी महाराष्ट्राच्या समोर सगळ्यात मोठी आव्हानं आहेत किंवा महाराष्ट्राच्या ज्या नोकऱ्या दुसऱ्या राज्यात जात आहेत, या सगळ्या मोठी जी प्रश्न राज्याच्या समोर आहेत ह्याच्यात खूप व्यस्त आहोत. आणि अर्थातच ही सशक्त लोकशाही या प्रत्येकाला बोलायचा अधिकार. नगर विधानसभेची जागा काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी जाहीर केली होती, मात्र आता राष्ट्रवादीकडनं खरं तर त्याला उत्तर दिलं जात आहे. काय नक्की तुमची भूमिका आहे? या सगळ्या चर्चा बंद दरवाजाच्या मागे होतात आणि माझं पोट खूप मोठं आहे, त्याच्यामुळे मी सगळ्याच गोष्टी चॅनलवर बोलतो. ताई, चाकणच्या मर्सिडीज बेन्झला महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने नोटीस दिलेली आहे प्रदूषण करतात म्हणून. इंद्रायणी नदीचा प्रदूषणाचा विशेष ताज आहे, कसं पाहता तुम्ही त्याकडे? मला आश्चर्य वाटतं आहे खरं तर या परिस्थितीत, कारण इतके वर्ष का नाही मग त्याच्यात लक्ष घातलं आणि त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला सरकारनेही पारदर्शकपणे येऊन एक स्टेटमेंट दिलं पाहिजे की नक्की काय सिच्युएशन. ताई, भोसरीमध्ये शिवसेनेचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी भूमिका जाहीर केली की आम्ही तुतारीचा प्रचार करणार नाही. कुठेतरी विसंगती किंवा हे आढळते? नाही हो, शिवसेने आणि काँग्रेस पक्षांनी केवढी ताकद माझ्या मागे लावली आहे आणि ह्याच्या पण मागे लावली आहे, अमोलदादांच्या. त्याच्यामुळे आणि आम्ही त्यांच्यासाठी तेवढीच ताकद लावली. आणि अर्थातच प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं ना की आपण लढावं, त्याच्यात गैर काही. लोकशाही आहे आणि लोकशाहीत चर्चा तर झालीच पाहिजे ना. आमची दडपशाही नाही हो की अदृश्य शक्तींनी सांगितलं आणि सगळ्यांनी केलं. आमच्याकडे असं नाही. आमच्याकडे लोकशाही पद्धतीने पक्ष चालतात आणि आमची आघाडीही त्यांनी चालते.